नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आजी म्हणत असतात, आकाश अरे असा पाय घेऊन तू मंदिराच्या एवढ्या पायऱ्या कशा काय चढणार आहेस? तेव्हा रागिनी म्हणते, नाहीतर काय, तू जर असं चढायला गेलास ना तर तुला त्रास होईल, तुझ्या पायाला नाही जमणार आहे तुला. तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्या, अगं चांगली माणसं सहजरित्या चढू शकतात, पण माझ्या पायाला लागलेलं असताना सुद्धा मला हा व्रत करायचं आहे भूमीसाठी, तेव्हाच तर देवाला माझी अर्जन्सी कळेल ना. तेव्हा रागिनी म्हणत असते, अरे ते सगळं ठीक आहे, पण तुला किती त्रास होईल. तेव्हा आजी म्हणत असतात की आकाश असं नको करू, तुला नाही चढता येणार. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आणि जर तू ह्या पायाने चढण्याचा प्रयत्न केलास ना तर पायावरती जोर येईल आणि तसंही तुझं खूप जास्त नुकसान होईल आकाश, त्याच्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्या, सध्या तरी माझ्यापेक्षा आहे ना मला भूमीचा त्रास बघवत नाही आहे, तो मला कमी करायचा आहे आणि नवरा म्हणून माझं तेवढं तरी कर्तव्य आहे ना. आता उद्या रामनवमी आहे, मला देवाला साकडं घालायचं आहे आणि भूमीला लवकरात लवकर बरं करायचं आहे. हा जो व्रत करतोय ना मी, सगळं काही भूमीसाठी आहे, त्यासाठी माझा पाय मला गमवावं लागलं तरीसुद्धा चालेल असं आकाश म्हणतो. तर इकडे आता भूमीसाठी गाडी पाठवलेली असते आकाशने. आता भूमी तिथून निघून गेलेली असते. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली यांना खूपच जास्त जेलेसी होत असते. तेव्हा तिथे निलंबरी येते आणि म्हणते की वाट तर वाकडी करावीच लागेल. म्हणजे बघा ना, आता भूमीची स्मृती परत आलेली नाही आहे तरीसुद्धा आकाश भूमीला परत जिंकेलच, पण तुम्हाला ते काही करता येणार नाही आहे. तेव्हा जे काही करायचं असेल ते लवकरात लवकर करा, नाहीतर भूमी पुन्हा आकाशकडे जाईल. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की त्यासाठी मला कुठलाही खेळ खेळावा लागला ना तरीसुद्धा चालेल, पण भूमी मॅडम माझ्याकडेच यायला हव्यात. तर इकडे आता माधव काकांनी आकाशला फोन केलेला असतो आणि माधव काका विचारत असतात की हे सगळं काय चालले जावई बापू, म्हणजे तुम्ही बघा ना, भूमी तर आली होती पण भूमीच्या चेहऱ्यावरती आनंद नव्हता, ती टेन्शनमध्ये वाटत होती, काही झाले का तिकडे. तेव्हा आकाश म्हणतो, म्हणजे भूमीने तुम्हाला काहीच सांगितलेलं नाही आहे का. तेव्हा माधव काका म्हणतात, ती मला काही म्हणालेली नाही आहे, पण मला तुमच्याकडून सगळं ऐकायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, सांगतो, तुम्हाला तर सगळंच कळायला पाहिजे. तेव्हा इथे आकाश आता सगळं काही घडलेलं असतं ते आता सविस्तररित्या माधव काकांना सांगत असतो. इथे तिला पेपरवरती तिची साईन दिसते, नंतर ते कोरे पेपर असतात. तेव्हा इथे तिला साप दिसतो, पण तिथे सापसुद्धा नसतो तर दोरखंड असतं. तरी ते आजी म्हणत असतात की भूमीला नक्की काय होतं आहे, तिला खूप जास्त आजार पण जाणवतं आहे का. तेव्हा इकडे तिच्या मेंदूवरती ताण आला असेल असं सगळेजण बोलत असतात. तेव्हा माधव काका म्हणतात, हे माझ्या मुलीबरोबर काय घडतंय हे खूपच जास्त भयानक आहे. तेव्हा आकाश म्हणतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी डॉक्टरांजवळ तिची अपॉइंटमेंट घेतले आणि मोठ्या डॉक्टरांना सुद्धा सांगितले. तेव्हा माधव काका म्हणतात, अजून मोठ्या डॉक्टरांना दाखवणार आहात का तुम्ही, कोण आहे ते सगळ्यात मोठे डॉक्टर. तेव्हा आकाश म्हणत असतो, सगळ्यात मोठे डॉक्टर म्हणजे रामराया. मी तिला उद्या मंदिरामध्ये घेऊन जाणार आहे आणि तिच्यासाठी मी व्रत करणार आहे आणि देवाला साकडंसुद्धा घालणार आहे. मी स्वतःच्या पायाने ते सगळ्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा माधव काका म्हणतात, पण तुम्हाला जमणार आहे का, तुम्हाला तर धड चालतासुद्धा येत नाही. तेव्हा आकाश म्हणतो, भूमीसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तेव्हा माधव काका म्हणतात, भूमीला हे सगळं माहिती आहे का. आकाश म्हणतो, नाही नाही बाबा, तिला काही माहिती नाही आहे आणि प्लीज तिला कोणी सांगूही नका, मी घरातल्या लोकांनाही सांगितले, भूमीला काही सांगायचं नाही आहे की मी तिच्यासाठी व्रत करतोय. तेव्हा माधव काका म्हणतात की माझी भूमी खूपच नशिबवान आहे की तुमच्यासारखा जोडीदार तिला मिळालेला आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की खरं तर मी खूप नशिबवान आहे की भूमीसारखी बायको मला मिळालेली आहे. तर इकडे रामनवमीसाठी आता सगळेजण मंदिरामध्ये आलेले असतात. तेव्हा तिथून आता अभि गाडी चालवत असताना अचानक एक गाडी समोरून येते आणि अर्जंट ब्रेक दाबल्यामुळे इथे भूमीच्या डोक्याला मार लागतो. तेव्हा आकाश धावत पळत येतो आणि म्हणतो, भूमी तू ठीक आहेस ना, तुला कुठे लागलं तर नाही ना. तेव्हा भूमी म्हणते, नाही मी ठीक आहे. तेव्हा आकाश विचारतो, अथर्व माणसे तुम्ही पण ठीक आहात ना. तेव्हा ते दोघेही ठीक असतात, पण इथे भूमीच्या डोक्याला लागलेलं असतं. तर विचारताना अभिला आणि पौर्णिमाला सुद्धा विचारतो. तेव्हा अभि म्हणतो, नाही मी ठीक आहे, पण तो माणूस अचानक पुढे आला ना, तेव्हा इकडे गाडी चालवता येत नाही का, असं सुद्धा आकाश त्याला म्हणतो. तर इकडे आता ते काका शेलार आता गाडीतून उतरतात आणि मंदिराकडे जातच असतात. तेवढ्यातच आकाश म्हणतो, का हो काका, तुम्हाला गाडी नीट चालवता येत नाही का, आता किती मोठा ॲक्सिडेंट झाला असता माहिती आहे का तुम्हाला, आणि तुम्हाला माफीसुद्धा मागता येत नाही, तुमची चुकी झाली आहे, तुम्ही आम्हाला सॉरी म्हणा. तेव्हा शेलार म्हणत असतो, मी कधीही कुणाला सॉरी म्हणत नसतो, मी चुका करतो पण मी कधीच माफी मागत नाही, कळलं ना तुम्हाला, आणि तुमची माफी तर मी अजिबातच मागणार नाही आहे. तेव्हा आता शेलार जात असताना आकाश त्यांच्या खांद्यावरती हात ठेवतो. तेव्हा शेलार तो हातसुद्धा बाजूला काढून टाकतो. तेव्हा अभिसुद्धा त्याला जाब विचारण्यासाठी पुढे जाणार तर रागिनी त्याला थांबवते आणि म्हणते, जाऊ नकोस पुढे. तेवढ्यातच अथर्व येतो आणि म्हणतो, का हो काका, तुम्ही आमच्या गाडीला तुमच्या गाडीने धडक मारलीत आणि तुमची चूकसुद्धा तुम्हाला कळत नाही आहे का, तुमची चूक तरी मान्य करा ना. तेव्हा शेलार म्हणतो, मी कधीही माझी चूक मान्य करत नाही, मी फक्त चुका करतो. तेव्हा आजी म्हणतात, किती उद्धट माणूस आहे हा, चुका करतो म्हणतोय पण माफीसुद्धा मागता येत नाही त्याला. तेव्हा शेलार तिथून गेल्यानंतर आकाश म्हणत असतो
की अशा माणसांना चांगला धडा शिकवायला पाहिजे, म्हणजे चूक करतात आणि ती मान्यसुद्धा करता येत नाही, सॉरी म्हणायला लाज वाटते या लोकांना. तेव्हा भूमी म्हणत असते, तू कशाला आता त्याच्यावरती चिडचिड करतोयस, आणि तसंही आपण मंदिरामध्ये आलोय की नाही, मग मन कसं प्रसन्न ठेवायचं असतं. आपण इथे देवाचं दर्शन करायला आलोय ना. आकाश, तू डोळे बंद कर आणि आता तुला देव दिसतायत का ते बघ आणि शांत राहण्याचा प्रयत्न कर. तेव्हा इकडे आकाश आता भूमीने सांगितल्यामुळे डोळे बंद करतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, अभि बघतोयस ना, अरे हे आकाश नुसतं आता भूमी भूमी करतोय, तिच्यासाठी काय तर म्हणे पायऱ्या चढायला आलाय. आता जर या भूमीला पुन्हा त्यांनी जिंकलं ना, तर ही भूमी आकाशच्या आयुष्यामध्ये परत येईल आणि आपल्या घरामध्ये सुद्धा. तेव्हा काहीतरी हिचा बंदोबस्त करायला हवा. तेव्हा अभि म्हणतो, पण आता काय करायचं, आता ही आकाशच्या आयुष्यामध्ये परत आल्याशिवाय काय राहणारच नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, तू काळजी करू नको, मी सगळा प्लॅन करूनच आली, आता तू बघ काय होणार आहे ते. तरी ते भूमी म्हणत असते, आकाश कसं वाटतंय तुला, आता मंदिरामध्ये जायचं आणि शांतपणे आपल्याला आता दर्शन करायचं आहे, तिथे काही चिडचिड करायची नाही. तेवढ्यातच तिथे ॲडव्होकेट भानुशाली येतात. रागिनी म्हणत असते, अरे भानुशाली तुम्ही इथे, तेव्हा इथे मंदिरामध्ये आलात का दर्शनासाठी. तेव्हा भानुशाली म्हणतो, हो योगायोग बघा ना, तुम्ही सुद्धा इथेच आलात. तेव्हा रागिनी म्हणते, हो अगदी बरोबर, चला तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर दर्शन करायला चला. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतात, मी इथे आता जातो आणि ताट घेऊन येतो औक्षणासाठी. तेव्हा इकडे ॲडव्होकेट भानुशाली आता आरतीचं ताट घेण्यासाठी गेलेले असतात. तेव्हा इथे आकाशची फॅमिली आता दर्शन करण्यासाठी जातच असते. तेवढ्यातच मंदिरातून 2 लोक येतात आणि म्हणतात, हे बघा तुम्ही दर्शनासाठी येऊ शकत नाही, तुम्ही जसे आलात तसे आल्या पावली परत निघून जा. तेव्हा आकाश म्हणतो, असं कसं बोलताय तुम्ही, आम्ही दर्शनासाठी इथे आलो आहेत ना. तेव्हा इकडे ते दादा म्हणत असतात, पण तुम्ही ज्यांच्याबरोबर आता वाद घातलात ना, ते आमच्या मंदिराचे ट्रस्टी आहेत आणि त्यांनी सांगितले तुम्हाला दर्शन नाही द्यायचं म्हणून. ते इथे डोनेशनसुद्धा खूप जास्त देतात, त्याच्यामुळे तुम्ही आता दर्शनासाठी येऊ नका, आलात त्या पावली परत मागे जा बरं, त्यांचा राग आम्ही सहन करू शकत नाही. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, ट्रस्टी असले म्हणून काय झालं, आम्ही सुद्धा दर्शनासाठीच इथे आलो आहे ना. तेव्हा आकाश म्हणत असतो, हे बघा आम्ही सुद्धा इथे भाविक म्हणूनच आलो आहे, चांगल्या मनाने आलो आहे ना, दर्शन घेतल्याशिवाय आम्ही तर परत जाणारच नाही. आणि अथर्व म्हणतो, त्यांची काही दादागिरी आहे का, ट्रस्टी असले म्हणून काय झालं, भाविकांना असं मागे पाठवायचं नसतं. तेव्हा इथे अभि म्हणत असतो, तुम्हाला जर बोलता येत नसेल ना तर मी जाऊन बोलतो, मी तर पहिल्यांदाच असं काहीतरी ऐकतोय. तेव्हा इकडे भूमी आता त्यांचं बोलणं ऐकते, पण ती काही वाद घालत बसत नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, यांचं काय चाललंय हे, मी सुद्धा आता वरती फोन करते आणि परवानगी मागून घेते, त्यांची हिंमत कशी होते आपल्याला दर्शन न देता इथून पाठवायची. तेव्हा इथे भूमी आता सगळेजण बोलत असतात, तेवढ्यातच बाजूबाजूने शांतपणे तिथून निघून जाते. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली यांचं बरोबर भूमीकडे लक्ष जातं आणि ते धावत पळत तिच्या मागेमागे येतात आणि तिला म्हणत असतात की भूमी मॅडम, तुम्ही कुठे जात आहे, ट्रस्टींबरोबर बोलायला जात आहे का, मी बोलतो त्यांच्याशी, तुम्ही नका जाऊ. तेव्हा भूमी म्हणते, 1 मिनिट, हा आमचा फॅमिली मॅटर आहे, तुम्ही मध्ये नका पडू, मी जाऊन बोलते त्यांच्याबरोबर. तेव्हा भूमी येते आणि म्हणत असते की हे काय करताय तुम्ही सर, हे बघा आम्ही सुद्धा इथे दर्शनासाठी आलो आहे, मगाशी तुमचं ज्यांच्याबरोबर वाद झाला ना, मी त्यांच्याच फॅमिलीतली आहे, तुम्ही आम्हाला दर्शन न देता असं मागे कसं जायला सांगताय, देव सगळ्यांचा आहे ना, तुम्ही ट्रस्टी असलात म्हणून काय झालं. तेव्हा इथे शेलार म्हणत असतो की त्या माणसाने माझ्याबरोबर वाद घातला आणि माझ्याबरोबर कुणीही वाद घालू शकत नाही, उंच आवाजात बोलू शकत नाही, माझ्याबरोबर मोठ्या आवाजात बोललेलं मला सहनच होत नाही, म्हणून मी त्याला दर्शन देणार नाही आहे, तू आता गेलीस तरी चालेल. तेव्हा भूमी म्हणते, हे बघा काका, मी तुमच्याबरोबर नीट बोलते आणि मगाशी जे काही घडलं त्याच्यात चूक तुमची होती, कुणाची होती ते तुम्हालासुद्धा माहिती आहे, तरीसुद्धा मी सगळं विसरायला सांगते, आकाशच्या वतीने मी तुमची माफी मागते, तरीसुद्धा तुम्ही ऐकायला तयार नाही आहेत. तेव्हा ते काका म्हणतात की सांगितलं ना दर्शन मिळणार नाही म्हणून. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला दर्शन नाही द्यायचं आहे ना, तुम्हाला तुमच्या पदाचा गैरवापर करायचा आहे ना, मग आता तुम्ही बघाच काय होईल ते. आणि तसंही मी तुमच्या पदाचा गैरफायदा घेताय ना, मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्ही किती चुकीचं वागताय ना याची प्रचिती तुम्हाला आत्ताच येईल, तुम्ही बरोबर आहात की चूक हे तुम्हाला आता इथेच कळेल. तेव्हा आता मंदिरामध्ये गेल्यानंतर खूप मोठा वारा चालू होतो, हवा येते, इथे दिवे आता विजायला लागलेले असतात. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की शेलार साहेब, हे काहीतरी आता अपशकुन होणार आहे. तेव्हा इथे शेलारच्या लक्षात आलेलं असतं की आपण आता भाविकांना दर्शन घ्यायचं नाही म्हणून सांगितलं आहे, म्हणूनच आता देवाने मला ही दिलेली शिक्षा आहे. तेव्हा इथे आता शेलारने टाकलेलं पाऊल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये हा मागे घेतला जातो आणि तेव्हाच हवा बंद होते, दिवे विझणारे आता विझत नाही, सगळं काही शांत होतं. तेव्हा इथे शेलार मागे वळून बघतात तर तिथे भूमी उभी राहिलेली असते आणि ते आता भूमीकडे बघतच राहतात, कारण त्यामुळेच हे सगळं घडलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आकाश आलेला असतो, तो म्हणत असतो की रामराया, तुम्हाला तर माहिती आहे पत्नीचा वियोग काय असतं ते, मी इथे माझ्या भूमीसाठी आलेलो आहे,
माझ्या भूमीला लवकरात लवकर बरं होऊ दे. जसं तुम्ही सीतामाईसाठी समुद्रावरती पूल बांधला होता तसं मी माझ्या भूमीसाठी या पायऱ्या चढून तुमच्या दर्शनासाठी येणार आहे. तेव्हा आता चढत असताना रागिणीच्या सांगण्यावरून एक माणूस येतो आणि आकाशला धक्का देतो. तेव्हा आकाशच्या हातातलं ते बैसाखी खाली पडतं आणि तो पडणार तेवढ्यातच तिथे भूमी येते आणि आकाशचा हात आपल्या खांद्यावरती घेते. तेव्हा दोघे एकमेकांकडे प्रेमाने बघतच राहतात.